नमस्कार, मी शुभम सायंके. श्री गोरक्षण व्हेटरनरी हॉस्पिटल आणि वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटर येथे आज नलोडे परिवार आलेले आहेत. नलोडे परिवारातील त्यांचा लाडका मुलगा तीरचा आज दुसरा वाढदिवस आहे. हा वाढदिवस सेंटरवरील प्राण्यांसोबत साजरा करावा, त्यांना अन्नदान करावं या अनुषंगाने आज वहिनी आणि हेमंतजी आपल्यासोबत आलेले आहेत. तर आज त्यांनी जो आज इथून हा एक्सपिरियन्स घेतला त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हेमंत नंदकिशोर नलोडे. हा माझा मुलगा तीर्थ हेमंत नलोडे. याचा हा दुसरा वाढदिवस आम्ही वसा संस्थेमध्ये सेलिब्रेट केला आणि माझी मिसेस आरती हेमंत नलोडे, आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला की आपण वसा संस्थेवरती दुसरा वाढदिवसाचा हा करायचा बा. आणि इथलं सर्व व्यवस्थापन बघितलं आणि सोशल मीडियावरती पण आम्ही खूप सारे यांचे व्हिडिओज वगैरे बघितले आणि वसाबद्दलची आम्ही माहिती, परत वसाचं काम बघितलं. कामामध्ये पण त्यांची एक निष्ठा आणि एक प्रेम होतं. त्यामुळे आम्ही आज इथे आलो की आम्हाला ते दिसलं पण इथे की प्राण्यांना काय त्यांनी एक हे दिलेलं आहे, प्राण्यांची सोय ते कशा प्रकारे करताय, त्यांचं मेडिसिन टाईम टू टाईम वेळेवरती जेवण वगैरे सर्व व्यवस्थित करत आहे. आम्ही इथे जे बघितलं की ते आम्हाला रोडवरती ॲक्सिडेंट झालेले जे पिल्लं होतं आणि मांजरीचे छोटे छोटे एका दिवसाचे पिल्लं ज्यांची आई जन्म देताच मरून गेलेली आहे, अशा पिल्लांची पण इथे काळजी घेतल्या गेलेली आहे. आम्ही बघितलं काही पिल्लं असे होतात की ज्यांना म्हणजे खायला पण जमत नव्हतं, तर त्यांना हातांनी खाऊ घालायची पण इथं त्यांनी सोय केलेली आहे. आम्ही स्वतः त्यांना हातांनी खाऊ घातलं. तर बघितलं गेलं तर इथे खूप सारे म्हणजे असे इन्सिडेंट आहे जे म्हणजे डोळ्यात पाणी येतं. आणि मिसेसचं म्हणणं खूप दिवसाचं होतं की आपण इथे काहीतरी द्यायचं, करायचं. आता स्वतः येणार पण थोडंफार येऊन एका दिवसाचं जेही काही आम्ही केलं त्याच्यामध्येच आम्हाला संतुष्टी वाटली. बट असं लाईफ टाईम झालं पाहिजे याच्यासाठी पुढले पण आम्ही वाढदिवस वसामध्येच करू आणि सजेस्ट करू लोकांना की इथे करा.